तर आज बनवूया मसाले वांगी किंवा भरलेली वांगी। तर मसाला वांगी बनवण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराची वांगी घ्यायची आहेत। मसाला करून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये धने, खोबरं, कलमी, मोठी विलायची, थोडे शेंगदाणे आणि डाळवा हा भाजून घ्यायचा आणि खोबरं पण भाजून घ्यायचं। थोडे तेजपत्ता, कलमी पण भाजून घ्यायची आणि जे आपले वांगे घेतलेले आहेत ते मिडियम आकाराचे घेतले होते ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला मधनं काप द्यायचा। जे आपण मसाला भाजून ठेवला आहे तोच भाजायला त्या काप दिलेल्या वांग्यामध्ये भरायचा आणि साईडला छान कांद्याची आणि टमाटरची पेस्ट करून घ्यायची, ती साईडला ठेवायची आणि जो मसाला तयार करून घेतला होता, भाजून घेतला होता तो त्या शिजलेल्या कांद्यामध्ये भरायचा आणि ते वांगे साईडला ठेवून द्यायचे। वांगे साईडला ठेवले की नंतर कढईमध्ये छान असं भरपूर असं तेल टाकायचं जेणेकरून हे वांगे शिज घेतली पाहिजे। मग त्या कढईमध्ये थोडं मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये छान जिरं टाकायचं। जिऱ्यानंतर थोडं बाजूला कापून ठेवलेला जो कांदा असतो तो पण टाकायचा। तो तेलामध्ये परतून छान घ्यायचा। नंतर थोडं टोमॅटो टाकायचं कापलेलं आणि आपण जे अल्लग वाटण करून ठेवलं आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो ते पण साईडला ठेवून द्यायचं। ते आपण आताही टाकू शकतो किंवा नंतर वांगे टाकल्यावरही टाकू शकतो। तर हा जो कांदा आणि टोमॅटो आहे तो छान असा लालसर होऊ द्यायचा। लालसर झाल्यावर जे आपण भरलेली वांगे आहे ती याच्यामध्ये सोडून द्यायची। त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकायचं आणि ही वांगी अशी छान शिजून आली की त्याच्यामध्ये थोडं पाणी सोडायचं आणि जी आपली पेस्ट आहे कांद्याची आणि टोमॅटोची ती पण पेस्ट टाकून द्यायची। तर आणि याच्यामध्ये थोडं गरम पाणी सोडायचं आणि ही छान तेलावरच वाफवू द्यायची। इथे आपली ही भरलेली वांगी तयार होतात। वांगी ही अगदी सोपी सरळ भरलेली वांगी अगदी सरळ सोपी भाजी आहे। तुम्ही घरी बनवू शकता, नक्की ट्राय करा आणि विदर्भामध्ये ही स्पेशल खाल्ल्या जाणारी भाजी आहे। तर तुम्ही करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशी लागते आणि तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता तेही मला कमेंट्समध्ये सांगा। मी तर अशा पद्धतीने बनवते, तुम्ही पण ट्राय करा आणि भाजीचा आस्वाद घ्या। कारण की विदर्भामध्ये सगळ्या ठिकाणी वांगे म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मसाला वांग्याची भाजी ही कोणीही अगदी सोप्या सरळ पद्धतीनं करू शकते। तर बघा किती सुंदर दिसत आहे, करतानाच छान दिसत आहे। तर तुम्ही ट्राय केली तर खरंच चांगलं वाटेल सगळ्यांना आणि घरच्यांना पण पोट भरून खाता येईल। बघा वांग्याने थोडं तेल सोडलेलं आहे, त्याच्यावर प्लेट ठेवून द्यायची। प्लेट ठेवल्यानंतर ते वाफेजून येतात। वाफेजून आल्यावर छान ही भाजी अशी रेडी होते। थोडं ताटावर पाणी पण ठेवायचं कारण की थोडं पाणी, खूप भरपूर पाणी टाकायचं नाही। भरपूर पाणी टाकलं तर ती भाजी थोडीशी हे होतं आणि जो आपला घरचा गोडा मसाला असतो तोही त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। तर बघा ही भाजी इथे रेडी आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा।